नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. आजचा जो विषय आहे तर तो अगदी भावनिक आहे आणि महत्त्वाचा देखील आहे, कारण की एक आई आपल्या मुलांसाठी काही करू शकते. त्याच्यामुळेच ही सेवा तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे की आपल्या मुलांनी जर स्वामी सेवेकरी व्हायचं असेल तर आपल्या मुलांनी कोणती सेवा केली पाहिजे, जेणेकरून त्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे, हळूहळू त्यांचं जीवन बदलायला सुरुवात होईल किंवा स्वतःमध्ये बदल घडायला सुरुवात होतील. तर हीच सेवा मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. अत्यंत प्रभावी सेवा आहे आणि ही जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर ती स्वामींची अतिउच्च कोटीची सेवा आहे, जेणेकरून आपले मुलं घडतील आणि आपल्या मुलांचं भविष्य हे चांगलं देखील होईल, आपल्या मुलांवर संस्कार चांगले होतील. बघा, आता सांगायचं उद्देश हाच आहे की बऱ्याच घरामध्ये मुलं चिडचिड करतात, अजिबात ऐकत नाही, मोबाईलचं व्यसन लागलेलं असतं आणि त्याच व्यसनापायी मुलं उलट बोलतात, अभ्यासामध्ये मन लागत नाही आणि त्याच्यामुळे मग त्यांच्यामध्ये हळूहळू चिडचिडपणा वाढत जातो आणि मग ते म्हणजे आपलं अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीतच राहत नाही आणि मग त्याच्यामुळे आपली देखील चिडचिड होती. मग आपल्याला असं वाटतं की कोणती सेवा करू की जेणेकरून माझे मुलं शांत होतील, कोणती सेवा करू की जेणेकरून माझे मुलं अभ्यास करतील किंवा त्यांचं उज्ज्वल भविष्यासाठी मी काय करू, असं प्रत्येक आईला वाटत असतं. आणि साहजिक आहे, म्हणजे आई ही मुलांचा विचार खूप करत असते आणि मग ते सतत तेच डोक्यात विचार असतात. तर कुठलाही वेळ न घेता मी तुम्हाला सेवा सांगणार आहे. आता जर आपण मंदिरात जातोय, सुरुवातीला मी काय सांगते ऐकून घ्या. परत म्हणता की तुम्ही ना सेवा ठेवता बाजूला आणि बोलता जास्त, पण ते एक्सप्लेनेशन करणं सुद्धा गरजेचं असतं, ते स्पष्टीकरण देणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. कारण की थोडंसं बोलण्यातून जर जास्त दोन शब्द बोलले गेलं तर अजून आपल्याला त्या सेवेचं महत्त्व जास्त कळतं. जेव्हा आपण मंदिरात जातो बघा, मुलांना घेऊन जातो आणि त्यावेळेस आपण औदुंबराला जर 11 प्रदक्षिणा घालत असतो, त्यावेळेस मुलं कंटाळा करतात, काय आई 11 वेळेस नाही करायच्या, एकच वेळेस कर बरं का. म्हणजे असे अनुभव मी ऐकलेले स्वतः, पण माझी मुलं काही म्हणत नाही बरं का. कारण की जेव्हा मी औदुंबराच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालायचे ना, तर अक्षरशः माझी मुलं कधी कधी मोजायचे, काउंट करायचे की आई तू प्रदक्षिणा कर आणि आम्ही काउंट करतो. म्हणजे आवड निर्माण झालेली आहे माझ्या मुलांमध्ये, त्यांना कुठलाही म्हणजे कंटाळा येत नाही. जेव्हा मी केंद्रात जाते ना तर ते बसून राहता आणि माझ्या बरोबरीने नामस्मरण सुद्धा करता. एक वेळेस मी उठायची घाई करेन, पण माझी मुलं उठायची घाई करत नाही केंद्रातून. म्हणजे मी हेच सांगते की मुलांना कंटाळा येतो स्वामी सेवेचा किंवा नामस्मरण करण्याचा, त्याच्यामुळे त्यांच्या कलेने घ्यायचंय. एकदम मुलं आपलं नामस्मरण करणार नाहीये. तुम्ही म्हणाल की मंदिरात येतोय माझ्या बरोबर तर माळ घे आणि 108 वेळेस नामस्मरण कर, नाही करू शकत. त्यांचं मन स्थिर नसतं आणि ते चंचल असतात. जनरेशनच आजकालची एकदम ऍक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे ते लगेचच्या लगेच नामस्मरण करणार नाही. त्याच्यामुळेच ही सेवा मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे की जेणेकरून कुठलाही ग्रंथ वाचायचा नाहीये, कुठलंही नामस्मरण करायचं नाही. जर मुलांना स्वामी सेवेकरी घडवायचं असेल, जर मुलांना स्वामींची आवड निर्माण करायची असेल, तर तुम्हाला त्यांना कोणती अशी सेवा आहे की त्यांना हळूहळू आवड निर्माण होईल. कारण की लगेच कुठलाही मुलगा स्वामी सेवेकरी एकदम होणार नाही, कट्टर स्वामी सेवेकरी, जेणेकरून तो लगेच स्वामी सेवेकरी होईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा आपण आपल्या मुलांना केंद्रात घेऊन जातो तर ही उच्च कोटीची सेवा तुम्हाला सांगते बरं का. तर सेवा ऐका. तर जेव्हा आपण आपल्या मुलांना केंद्रात घेऊन जातो तर त्यावेळेस त्यांना कुठली सेवा सांगायची आहे, तर बघा त्यांना कोणती सेवा सांगायची आहे. त्यांना गेल्या गेल्या काय सांगायचंय, तर बघा आपण जेव्हा जातो केंद्रामध्ये तर आपण चप्पल बूट बघा खालीच काढतो. बरेच असे लोक असतात का ते खाली काढतात, ते रॅकमध्ये मांडणीमध्ये ठेवत नाही. तर आपल्या मुलांना सुरुवात कुठून करायची आहे, तर त्यांना सांगायचंय हे जे चप्पल बूट आहे तर ते खाली काढलेले लोकांनी, बाळा हे चप्पल बूट तू वरती रॅकमध्ये उचलून ठेव. ही सर्वात उच्च कोटीची सेवा आहे बरं का. आणि मग त्यांना जर थोडी लाज वाटत असेल ना तर सुरुवातीला 1-2 दिवस 8 दिवस आपण स्वतः करायला लागा आणि आपणही केली तरी आपल्या आयुष्याचं सोनं होणार आहे.
आपल्या आयुष्यातलं दुःख हे दूर होणार आहे. आणि मग त्याच्यानंतर मग आपलं बघितल्यानंतर बरोबर त्यांना ती आवड निर्माण होईल. 1-2 दिवस 8 दिवस स्वतः करा, म्हणजे ते आपलं बघून ते करायला लागतील. मग त्याच्यानंतर ते बसायला आसन वगैरे घेतात लोक, तर त्याची घडी करून जागेवर ठेवणं आहे, झाडझूड करणं आहे, किंवा ते आपले स्वामींचे भांडे वगैरे असतात, तामण गडवा, तर ते स्वच्छ करायला सांगा. तर ही एवढी सेवा इतकी उच्च कोटीची आहे. तर हळूहळू तुमच्या मुलाचं भविष्य घडायला सुरुवात होईल आणि जे मन अस्थिर राहतं ना, तर ते मन स्थिर व्हायला लागेल. आणि मग ही सेवा केल्यानंतर त्याला आपोआप स्वामी सेवेची गोडी लागेल. म्हणजे मग तो सुरुवातीला मग ही सेवा झाल्यानंतर तो एक माळ जप करेल, मग तारक मंत्र म्हणेल, मग अध्याय वाचेल, मग गुरुचरित्र पारायण करेल. ही हळूहळू त्यांना गोडी निर्माण होणार आहे. तुम्ही फक्त प्रॅक्टिकल करून बघा, फक्त सेवा व्हिडिओ बघू नका, तर ही अंमलात आणा, स्वतः करून बघा. म्हणजे मुलांना नेऊन बघा केंद्रामध्ये. मुलं 8 दिवस 15 दिवस थोडा कंटाळा करतील त्या सेवेचा, पण ही अतिउच्च कोटीची सेवा आहे आणि ही या सेवेने त्यांचं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. इतकी प्रभावी सेवा आहे ही. म्हणजे सुरुवातच या सेवेपासून करायची आहे. डायरेक्टली त्यांना कुठलाही एवढी मोठी सेवा सांगू नका जेणेकरून ते कंटाळा करतील, चिडचिड करतील. तर ही सेवा सांगितल्याने आपोआप त्यांच्या आयुष्यामध्ये गोडीने म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये गोडी निर्माण होईल आणि त्यांचं जीवन बदलायला हळूहळू सुरुवात होईल. जे त्यांचं स्वप्न आहे, जे तुमचं स्वप्न आहे स्वतःचं, की आपल्या मुलांनी हे करावं, आपल्या मुलांनी ते करावं, किंवा त्यांचे सुद्धा मनात स्वप्न धरलेले असतात, मुलांनी स्वप्न बघत असतात, तर ते सुद्धा स्वप्न त्यांचे हळूहळू पूर्ण व्हायला लागतील. फक्त ही सेवा तुम्ही करून घ्या त्यांच्याकडून. आणि त्यांना किती दिवस लागणार आहे, फक्त हे 21 दिवस तुम्ही ही सेवा त्यांच्याकडून करून घ्या. आपोआप त्यांना वळण लागेल, आपोआप त्यांनाच ती गोडी निर्माण होईल. मग तुम्ही स्वतः एखाद्या वेळेस जरी घरी राहिलात तर ते घरी राहणार नाही. त्यांना आपोआप इतकी गोडी निर्माण होणार आहे. फक्त सेवा ही किती 21 दिवस तुम्हाला करायची आहे. 21 दिवस का, की 21 दिवस केल्यानंतर आपल्या शरीराला, आपल्या मनाला ती सवय लागून जाते. त्याच्यामुळे 21 दिवसाची सेवा आपण करत असतो. म्हणजे ते आपोआप आपल्या शरीराला, मनाला सवय झालेली असते आणि शरीराला ती सवय सुद्धा झाली. म्हणजे तेच कंटिन्यू आपण करत असतो. त्याच्यामुळे 21 दिवसाचा आपण संकल्प करतो, 40 दिवसाचा संकल्प करतो. त्याच्यामुळेच आपण हे 21 दिवसाचं करत असतो. तर बघा, करून बघा आणि फरक तुम्हाला 8च दिवसात बघायला मिळेल. आपल्या मुलांमध्ये खरंच कळकळीने मी तुम्हाला सेवा सांगत असते. आणि मी ही सेवा म्हणजे माझ्या मुलांमध्ये सुद्धा स्वामी सेवेकरी मला घडवायचे होते आणि माझे मुलं सुद्धा आता म्हणजे माझ्यापेक्षाही जास्त स्वामी स्वामी करत असतात. इतका अनुभव, मला प्रचंड अनुभव आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा करून बघा, अनुभव घ्या. तर चला, झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.